नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। शिंदवणे तालुका हवेली हद्दीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी दारूच्या हदबट्टीवर उरुळी कांचन पोलिसांनी छापा टाकलाय। या प्रकरणी एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडून पोलिसांनी 14,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। ही कारवाई शिंदवणे गावाच्या हद्दीतील काळे शिवार परिसरातील राठोड वस्ती परिसरात गुरुवारी दिनांक 9 एप्रिल रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली आहे। रजनी संजय राठोड, वय वर्ष 43, राहणार काळे शिवार राठोड वस्ती शिंदवणे असे ताब्यात घेण्यात आलेल्या महिलेचं नाव आहे। या प्रकरणी महिला पोलीस शिपाई संध्या दादासो शिंदे यांनी या प्रकरणी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस उपनिरीक्षक मत्रे आणि त्यांचे पथक अवैध दारूचा शोध घेत असताना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एक महिला शिंदवणे परिसरात हातभट्टी चालवत आहे अशी माहिती मिळाली होती। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी 2 पंचांना सोबत घेऊन सरकारी वाहनाने काळे शिवार परिसरातील राठोड वस्ती येथे छापा टाकला। यावेळी एक महिला गावठी दारू तयार करण्याचं साहित्य आणि रसायनासह प्रत्यक्ष दारू गाळण्याचं काम करताना आढळली। पोलिसांनी तिला जागीच ताब्यात घेतले। तिच्याकडे चौकशी केली असता तिने आपले नाव रजनी संजय राठोड असल्याचं सांगितलंय। पंचा सक्षम केलेल्या पाहणीत 30 लिटर तयार गावठी दारू, कच्चे रसायन, जळके रसायन आणि इतर साहित्य असा 14,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।